हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर आज बघा आपण झणझणीत असा ठेचा बनवतोय किंवा खरडा म्हणू शकता. सातारी पद्धतीचा खरडा आहे हा. तर इथं बघा ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. लसूण थोडा जास्त टाकायचा, थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. अंगावर उडू शकतं, त्यासाठी आपण झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे हलकं असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आता मिरच्यांचा रंग हा चेंज झालेला आहे. आता काय करायचं, हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं किंवा असं ग्लासने असं स्मॅश करून घ्यायचं. तर मी खलबत्त्यामध्ये नव्हतं कुठलं. खलबत्त्यामध्ये जर का कुटायचं असेल तर हे मिरच्या आहेत ना, त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे कुटताना बरं पडतं. आता मिरच्यांचे तुकडे मी केले नव्हते, त्यामुळे मग मी काय केलं, ग्लासानेच असं स्मॅश करून घेतलं. तर असं खरडून खरडून काढायचं, म्हणूनच त्याला खरडा असं म्हटलं जातं. तर आता हे असं खरडून 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 बघू शकता, इथं फायनली आपला असा ठेचा तयार झालेला आहे. हा चपातीसोबत भाकरीसोबत तर उत्तम असा लागतो. ज्या दिवशी भाजीला काय नसेल त्या दिवशी हा बनवला जातो. तर हा खूप दिवस टिकतो, म्हणजे खराब होत नाही. तर त्यासाठी ही रेसिपी आहे. तर शेवटी मीठ टाकलं. मीठ तुम्ही अगोदर टाकलं तरीसुद्धा चालेल, जेव्हा आपण मिरच्या भाजतो त्या स्टेजला मीठ टाकलं तरीसुद्धा चालतं. आता बघू शकता इथं तव्यामध्ये मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. फायनली आपला असा खरडा किंवा ठेचा तयार झालेला आहे. तर मी तर चपातीसोबत खाल्ला. तुम्हाला कशासोबत आवडतं नक्की कमेंट करून सांगा. एकदा तरी तुम्हीसुद्धा जरूर बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. धन्यवाद.